नमस्कार बंधू भगिनींनो. तुम्ही तो नायक पिक्चर पाहिलाय का? एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो आणि अनिल कपूरची आपल्या सगळ्या हिंदुस्थानातील जनतेला आठवण आलेली आहे. कारण का? तर नेपाळला सुद्धा असाच एक दिवसाचा मुख्यमंत्री जो आपण पिक्चर पाहिलेला आहे, तसाच प्रधानमंत्री भेटला आणि त्याने धडाकेबाज निर्णय घेऊन क्षणात क्रांती करून टाकली. भ्रष्ट नेत्यांना तात्काळ जेलबंद केलेलं आहे. सरकारी शाळांचा दर्जा तात्काळ सुधारला आणि खाजगी शाळांवर बंदी घालून खाजगी शाळा आणि खाजगी हॉस्पिटलना तात्काळ सरकारी करण्यात आलेलं आहे. असे धडाकेबाज निर्णय आता जेन झीचं आंदोलन झाल्यानंतर बालिन शहा यांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांचा विजय सुद्धा झाला. आता त्यांनी प्रधानमंत्री बनल्यानंतर अशी क्रांती करून दाखवली, की आपल्याला वाटतं, की आपल्या देशात फक्त पिक्चरच निघू शकतो, क्रांती घडू शकत नाही. तिकडे नॉन पिक्चर डायरेक्ट क्रांतीच करून दाखवली. आपण फक्त सीरियल पाहायची. बाकीचे देश रिअल करून दाखवत आहेत. आपण सीरियलमध्येच समाधान मानायचं. आपल्याकडे सीरियलच होऊ शकते, रिअल काही होऊ शकत नाही. तिकडे नेपाळमध्ये मात्र रिअल हिरो झालेला आहे. आपल्याकडे सीरियल हिरोमध्ये समाधान मानावं लागत आहे. म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवावी याप्रमाणे आपल्या देशामधला राज्यकारभार आहे. आज बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. आज बेरोजगारीवर बोलायला कोणीही तयार नाही. भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे. त्या विषयावर तर बोलायला सुद्धा भाग राहिला नाही. जे कोणी भ्रष्टाचारावर बोलतील त्यांना करोडांच्या, कोटींच्या नोटीस वकिलांमार्फत जात आहेत. म्हणून भ्रष्टाचारावर सुद्धा बोलायचं नाही. मग इथे क्रांती कधी होईल? आता इथे नेपाळ होईल का? आणि नेपाळमध्ये जी क्रांती झाली ती भारत देशामध्ये क्रांती होईल का? नेपाळसारखा प्रधानमंत्री भारत देशाला मिळेल का? आपण 2014च्या अगोदरचा थोडासा काळ पाहिला प्रचार आणि प्रसाराचा इलेक्शनचा, तर अच्छे दिन आएंगे सगळ्यांना वाटत होतं किती अच्छे दिन येतील आणि सगळ्यांना नाचवलं होतं गाणे काढून. प्रत्येकाच्या घरी ते गाणे पाठवले होते, प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर पाठवले होते अच्छे दिन आएंगे. परंतु ते अच्छे दिन आएंगेचं चॉकलेट दाखवून इतके वाईट दिवस आणले, की आज सामान्य जनतेला स्वयंपाक करून खाण्यासाठी घरामध्ये गॅस सुद्धा मिळू देण्याचे झालेत हे लोक. म्हणजे किती कमाल आहे. आणि एकीकडे ह्यांचे पार्टीचे दलाल बसलेले म्हणतात कुठेही गॅसचा तुटवडा नाही. आज घराघरामध्ये एक एक महिना झालं नोंदणी करून तरी सुद्धा गॅस मिळत नाहीये. आज ही क्रांती करण्याची गरज आहे खरी तर. आणि अच्छे दिन कुठे गेले? मग अच्छे दिन येत होते तर आज खेड्यामधले लोक तरी कसे तरी चुली पेटवत असतील. शहरातल्या लोकांनी नेमकं काय करायचं? शहरातल्या लोकांनी स्वयंपाक करून खायचा का उपवासीच बसायचं फक्त अच्छे दिन म्हणत आणि तो चेहरा पाहत आजच्या दिनाचा, तोंड ते पांढरं, ते तोंड पाहत बसायचं का नेमकं? मग नेपाळच्या लोकांना कळालेलं आहे. भारताच्या लोकांना कधी कळेल? भारताची जनता रस्त्यावर उतरेल का? ए अच्छे दिन वाल्या गॅस सिलेंडर दे तू, का ते शेगडी थोबाडात मारू? नेमकं आता या भारतीय लोकांना कळेल का? नेपाळच्या लोकांनी इतक्या लवकर क्रांती केली आणि 2014 पासून 26 पर्यंत या देशात क्रांती होऊ शकत नाही. म्हणजे किती संयमी जनता आहे. याचा अर्थ आपण जनतेला फसवत असताना 1000 वेळा विचार केला पाहिजे, की नेपाळच्या लोकांनी थोडेही सहन केलं नाही, पण भारतीय जनता किती सहन करते. म्हणून भारतातल्या नागरिकांना आपण फसवत असताना आपण जन्मोजन्मीचा विचार का करत नाही? इतकी संयमी जनता तुम्हाला कुठे मिळेल? आज लोक उपवाशी राहण्याची वेळ आली अक्षरशः गॅस मिळण्याचा झाला म्हणून. कारण दुसऱ्याची पूर्वी तर संस्कृती होती, सिलेंडर संपलं तर दुसऱ्याच्या घरून स्वयंपाक करून आणू शकत होतो. पण आता हे लोक सिलेंडरच मिळू देईना झालेत, तर दुसऱ्याच्या घरून तरी कोण स्वयंपाक करून देणार आहे? आणि मग हे शहाणे सांगतात, आता गायी पाळा, मग शेण पडते आणि मग त्याच्या गोवऱ्या बनवा आणि चुला. मूर्खांनो, चुली तर पहिल्याच भारतामध्ये होत्या ना. मग तुम्हाला हर घर गॅस आणि हर घर मोदी करायची काय गरज होती? म्हणून आता खरं हर घर मोदी नाही, आता हर घर नेपाळची क्रांती करावी लागणार आहे. आणि जेव्हा हर घर मधला नागरिक बाहेर पडेल आणि नेपाळ सारखी क्रांती करायला सुरुवात करेल, तेव्हा कळेल अच्छे दिन दाखवून जनतेला फसवणं कसं असतं. सपाटा लावलेला आहे सुधारणांचा नेपाळमध्ये. सरकारी शाळांचा दर्जा सुधारून खाजगी शाळांना तात्काळ बंद करून त्यांना सरकारी म्हणून घोषित केलेले आहे. आता जर इथं सरकारी शाळा म्हणून घोषित केलं खाजगी शाळांना, तर 20 लाखाच्या वर शिक्षकांना तात्काळ नोकरी मिळू शकते. एवढ्या मोठ्या संख्येवरती लोकांच्या हाताला काम लागू शकतं तात्काळ.
प्रत्येक गावात आज शिक्षणाची सुविधा पाहिजे. प्रत्येक गावात आज भ्रष्टाचारी नेत्यांना देव समजल्या जात आहे भारतामध्ये, आणि नेपाळमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना तात्काळ जेरबंद केलेला आहे. अशी क्रांती पाहिजे. खरी क्रांती असावं तर अशी. इकडे तर यांनी 1,000 एकर जमीन कमावल्यात, आणि यांच्यावर जर कोणी बोललं तर हेच वकिलामार्फत नोटीस देत आहेत. म्हणजे हे मालक झालेले आहेत आता. जी जनता मालक आहे. मग एकीकडे म्हणतात आमच्या देशाचा राज्यकारभार संविधानावर चालतं. पण संविधानामध्ये तर देशाला मालक म्हणलंय ना. मग मालकाला नोटीस कसं काय हे पाठवायले तर असले हे गुलाम असणारे जनतेचे गुलाम आहेत ना हे तर. राजकीय पुढारी. तरी मालकांना नोटीस पाठवून, आणि म्हणून आज सगळ्या लोकांनी नेपाळकडे बघण्याची गरज आहे, आणि नेपाळमध्ये कोणत्या पद्धतीने क्रांती झालेली आहे, त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये क्रांती होणं महत्वाचं आहे. आणि जर आपण अशी क्रांती करून नाही घेतलो, जर आपण हताश होऊन घरात बसलो, तर हे लोक जगणं मुश्किल करतील. आजच लाखो कुटुंबांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आज लोक कोणत्या अवस्थेत जगत आहेत ते लोकांनाच माहीत आहे. आज शेतकरी कोणत्या अवस्थेत जगत आहे ते शेतकऱ्यांनाच माहीत आहे. चहा विकला ₹2 आणि ₹2 खिशात आले, त्याची भाजी आणली आणि खाल्ली वडापाव आणून. त्याला काय कळणार शेतकऱ्यांचे हाल कसे आहेत? त्याला काय कळणार सामान्य गोरगरिबांचे हाल कसे आहेत? जो सकाळी उठल्यापासून काम करतो रोजच्या रोजीरोटीसाठी, त्याला माहीत आहे आज आमच्या देशाचे अच्छे दिन आहेत का बुरे दिन आहेत. अरे जो लोकांच्या जनतेच्या पैशावर करोडोंचे पोट घालून फक्त बाहेर देशातच जनतेच्या पैशावर घुमत आहे आणि आयश करत आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.